लोकसभा निवडणूक 2019 वेळी नरेंद्र मोदी, अमित शहांना राजकीय क्षितिजावरून हटवा अशी भूमिका घेऊन निघालेले मनसे प्रमुख राज ठाकरे 2024च्या लोकसभा निवडणुकीकरिता त्याच भाजप नेतृत्वाशी बोलणी करण्याकरिता राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही महाराष्ट्रातील काही जागा कठीण जात आहेत असा अंतर्गत सर्वेचा अंदाज असल्याने राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांना सोबत घेऊन विरोधी पक्षाला आणखी दुबळे करण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्व करताना दिसून येत आहे. नमस्कार, मी आहे मेहुल शिंदे आणि तुम्ही बघताय मराठी स्टडी जंक्शन. गेली 1.5 दशके राज ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राजकारण करतात, परंतु त्यांच्या उत्तर भारतीयांच्या विरोधातील भूमिका ही राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला पटत नाही. त्याचमुळे भाजप मनसे युतीच्या फक्त चर्चा व्हायच्या, प्रत्यक्षात युती होत नव्हती. मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकांचं एकंदर चित्र पाहिल्यास युती व्हावी ही दोन्ही पक्षांची गरज आहे. त्याच गरजेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजप नेतृत्वाशी चर्चा करण्याकरिता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीत आहेत. राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर तिघेही भाजप मुख्यालयात किंवा अमित शहा यांच्या निवासस्थानी जातील. तिथे राज ठाकरे यांची भाजप नेतृत्वाशी निवडणुकीच्या राजनीतीसंदर्भात चर्चा होईल अशी प्राथमिक माहिती कळतीये. दुसरीकडे काही जागांवरून भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू आहे. अशा जागांवर मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे करून राज ठाकरे यांना राज्यात फायर ब्रँड प्रसारक म्हणून सभा घ्यायला सांगून त्यांचा आवश्यक फायदा करून घेण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस आहे, अशी ही प्राथमिक माहिती कळतीये.